श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे कार्तिकी एकादशी. या एकादशीला प्रबोधनी एकादशी त्याचबरोबर देव उठणी एकादशी असंही म्हटलं जातं. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:47 सुरू होत आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:03 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ही जी एकादशी आहे तर ती मंगळवारी 12 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. मराठी वर्षामध्ये चातुर्मास काळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. मराठी महिन्यामध्ये येणाऱ्या कार्तिकी एकादशीचं महत्त्व हे इतर एकादशींपेक्षा खूप अधिक पटीने सांगितलं जातं. या दिवशी विष्णू प्रभोत्सव सुद्धा साजरा केला जातो. याला विष्णूंचा जागरणोत्सव सुद्धा म्हटलं जातं. आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूरची वारी साजरी केली जाते, भावी भक्त हजारो भक्तजण हे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात. त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीला सुद्धा हजारो भावी भक्त हे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात आणि ह्या दोन एकादशींच्या दरम्यानमध्ये चातुर्मास हा पाळला जातो. दक्षिणायन हा देवांची रात्र मानली जाते आणि उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं जातं आणि कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. कारण देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला देव हे झोपी जातात आणि म्हणून तो दक्षिणायन म्हणून ओळखलं जातं आणि कार्तिकी एकादशीला देव उठतात म्हणजेच या दिवशी देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं आणि या दिवशी देव हे झोपेतून जागे होतात म्हणून हिला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. याच दिवसापासून तुळशी विवाह हा सुरू होतो. तो पौर्णिमेपर्यंत चालत राहतो. द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशी मातेचा विवाह हा शालिग्राम भगवान यांच्याशी केला जातो. तुळशी विवाह आपल्या घरात केल्याने आपल्याला कन्यादान करण्या इतकं पुण्य प्राप्त होते. तर पहा, हा दिवस जो आहे तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा आपल्याला करायची आहे, सेवा उपासना करायची आहे आणि काही उपाय देखील या दिवशी केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्ही घरी काहीही नाही केलं तरीही चालेल, परंतु सकाळीच तुमच्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन या. या झाडाचे एक पान जर तुम्ही घरामध्ये घेऊन आलात तर तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर शत्रू त्रास असेल किंवा काही अडीअडचणी असतील त्यासुद्धा तुमच्या दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत देखील करत आहात, परंतु तुमची ती इच्छा ही पूर्ण होत नाही. ही तुमची इच्छा जी आहे तर ती नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मग तुमच्या मुलांची प्रगती होण्याबाबत असेल किंवा अजून कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर पहा, कधीकधी आपली प्रगतीही होण्यापासून खुंटते. याचं कारण असं असतं की आपल्याला शत्रू त्रास होणं किंवा नजरबाधा होणं यासारख्या गोष्टी असतात. तर तुमच्या आसपास जर असे काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक असतील जे तुमच्या प्रगतीवर जळतात, तुमची प्रगती होऊ नये म्हणून ते खूप सारे प्रयत्न करत असतील, अशा लोकांमुळे तुमच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी निर्माण होत आहेत. तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही.
तर अशा व्यक्तींचा नाश होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, एखादी व्यक्ती तुमच्यासमोर खूप गोड बोलते, परंतु तुम्ही थोडंसं पुढं गेले की लगेच तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करते. ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप सारं कपट भरलेलं असतं, खूप सारी वाईट भावना तिच्या मनामध्ये असते आणि त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागले जातात. ते दोष नजरबाधा जर आपल्याला लागली तर आपल्या जीवनामध्ये भरपूर साऱ्या अडीअडचणी निर्माण होतात. आपले कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नाही. तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी लवकर उठायचं आहे, सकाळी स्नान करायचं आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या कलरची किंवा लाल कलरची वस्त्र असतील तर ती तुम्हाला परिधान अवश्य करायची आहेत. या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा ही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये लड्डू गोपाल असतात त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करू शकता. त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. पिवळ्या रंगाची फुलं असतील, पिवळ्या रंगाची वस्त्र असतील तर ते त्यांना परिधान करायचे आहेत. पिवळ्या रंगाचे फळ देखील त्यांना अर्पण करायचं आहे. यामध्ये तुम्ही केळी अर्पण करू शकता आणि त्यांची पंचोपचार पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. यानंतरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे. आता पहा, तुमच्याकडे तुळशीपत्र हे अगोदरच्या दिवशीच तुम्हाला तोडून ठेवावे लागणार आहे, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडली जात नाही. जर तुमच्याकडे तुळशीपत्र तोडलेली नसतील तर तुम्ही तुळशीच्या खाली जे काही पानं पडलेली असतात तर ती सुद्धा धुवून घेऊ शकता. हे तुळशीपत्र तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे. थोडंसं कुंकू तुम्हाला त्याचा गंध तयार करायचा आहे आणि काडीच्या साह्याने त्या तुळशीपत्रावरती तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहायची आहे. आता नोकरी प्राप्तीसाठी जर असेल तर नोकरी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती, मुलांच्या प्रगतीबद्दल असेल तर मुलांची प्रगती, असं तुम्हाला शॉर्टकटमध्ये तुमची जी भी इच्छा असेल तर ती तुम्हाला लिहायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये त्याच कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. त्याचे 4 बिंदू, साईडच्या 2-2 रेषा ह्या पण तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला हळद कुंकू वाहायचं आहे. त्याचबरोबर मूठभर तांदूळ तुम्हाला त्यावरती टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं त्यावरती ठेवायचं आहे. त्याचबरोबर त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीपत्र ठेवायचं आहे. या तुळशीपत्राला ठेवल्यानंतर हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. अक्षदा, फुले तुम्हाला त्या तुळशीपत्राला अर्पण करायचे आहे. धूप आणि दीप तुम्हाला दाखवायचा आहे. प्लेट उचलून तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंसमोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर तिथेच बसून हात जोडून तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने ही सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही जी काही इच्छा तुमची लिहिलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. पूर्ण दिवसभर रात्रभर ते पान तुम्हाला तिथेच भगवान श्री हरिविष्णूंसमोर ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुम्हाला देवघरातील ते तुळशीपत्र उचलायचं आहे. लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये ते तुळशीपत्र, 1 रुपयाचं एक नाणं आणि 2 लवंग तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहे. आता ही फांदीला बांधत असताना देखील तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पोटली तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहे. त्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं. हळद कुंकू अक्षदा फूल तुळशीला वाहायचं आहे. तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि पहा, रोज तुम्ही जेव्हा तुळशीला जल अर्पण करता तेव्हा तुळशी मातेला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज त्या तुळशीला हे जल अर्पण करून झाल्यानंतर 7 प्रदक्षिणा घालून जी काही तुमची इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. आणि त्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी त्या झाडाची ती पोटली तुम्हाला काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा एकादशीच्या दिवशी उपाय केल्याने आपल्या ज्या बी मनोकामना असतील तर त्या नक्की पूर्ण होतात. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.